ड्राईव्ह परिसरात एका इमारतीला आग लागल्याची माहिती मिळते। निलखंठ नावाच्या एका इमारतीला आग लागली आहे। या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। आपण पाहू शकताय मरीन ड्राईव्ह परिसरातील ही दृश्य आहेत। निलखंठ नावाच्या इमारतीला आग लागली आहे। या आगीचं नेमकं कारण काय आहे ते अद्याप समजू शकलेलं नाहीये। या घटनेचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। पाहूया। मुंबईतील मरीन लाईन्स परिसरामध्ये निळकंठ या इमारतीला खरं तर आग लागल्याचं पाहायला मिळतं। सध्या मी घटनास्थळावरती आहे। इमारतीच्या 4थ्या मजल्यावरती ही आग लागलेली आहे। जवळपास मागचा अर्धा तास उलटून गेलेला आहे। अग्निशामक दलाच्या 4 ते 5 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचा प्रयत्न चालू आहे। मात्र आपण अजूनही बघतोय की जो आतला परिसर आहे त्याच्यामध्ये अजूनही आगीची तीव्रता आपल्याला पाहायला मिळते। आगीचे जे लोट आहेत ते बाहेर येताना पाहायला मिळतात। खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशामक दल आणि पोलिसांकडून संपूर्ण इमारत सध्या खाली करण्यात आलेली आहे। इमारतीमधील जे काही नागरिक होते त्या सगळ्यांना खाली उतरवण्यात आलेलं आहे आणि आग विझवण्याचे प्रयत्न चालू आहेत। इमारतीचे जे 2 गेट आहेत त्याच्या पलीकडच्या बाजूने सुद्धा खरं तर अग्निशामक दलाचे जे जवान आहेत ते प्रयत्न करताना पाहायला मिळतात आणि आगीवरती लवकरात लवकर कसं नियंत्रण मिळवता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला कळतं आहे। कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई।